आपल्याला मस्त एक ऑर्डर मिळालेली आहे। पापलेट, कोळंबी, बोंबील सर्व प्रकारचे मासे आहेत ना। सुरमईचा पीस बघा, पापलेट बघा, पापलेट कापून पण मागवली आणि बोंबीलचे फ्राय पण मागवले। आणि आज मी कमेंट वाचलं तर मला 2-3 कमेंट असा आला की सपनाताई तुमचे कोण आहे, सपनाताई तुमचे घरीच राहतात का, स्वप्ने तुमचे घरी का राहतात, एक्सेट्रा। तर काय म्हणतात मंडळी, नमस्कार। तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार। तर आज थालीचे खूप सारे ऑर्डर्स आलेले आहेत, म्हणून डॅडू बिझी आहे, म्हणून मी आज व्हिडिओ काढणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता 7 थालीची ऑर्डर आलेली आहे। हॅपी क्रिसमस वेकेशन्स। मम्मा काय सांगायचंय तुला? हाय 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 हाय। या सर्वांनी सिटी वाजवते, या सर्वांनी थाली खायला। आता कुठला काय भरतेस डॅडू? मी पापलेट फ्राय केली बघा, पॅक केलं पापलेट स्टफ। वाव। असे आम्ही कागद कापून ठेवतो आणि एक एक फ्राय भरत असतो। हे बघा सुरमई, काय आहे? सुरमई। सुरमई मावशी। हॅलो। इथे सुरमई फ्राय होते। सुरमई मासे तर मी मस्तपैकी रॅप करून ठेवलेत सिल्वर फॉइल पेपर मध्ये। आणि इथे मम्मा बघा थाल्या भरताना दिसते। तर आज उमा आपला जो कॉन्ट्रॅक्ट आला गाल्याचा त्याचा पण काहीतरी करून घेऊया आज संध्याकाळी। कधीपासून आपल्यासाठी मेस्त्री थांबलाय पण आम्हाला टाइमच नाही मिळत। तर आता लवकरात लवकर हे 7 थालींची जी डिलिव्हरी आहे ते देण्यासाठी जाऊया आपण खारघर आणि बेलापूर मध्ये, भरूया आणि मग निघूया। थँक्यू अनया, खूप छान सुरुवात करण्यासाठी। तर मंडळी आलोय आपण प्रीतीताईंकडे। काय मागवलंय? सुरमई थाली ना, सुरमई थाली मागवली बघा। चालेल चालेल, थँक्यू। बघत राहा आणि लोणचा कसं आहे ते पण सांगा नक्की। हो थँक्यू, चला। हो हो नक्की नक्की नक्की, चला। हा, या बाजूला अजित सर आणि वाईफ दिसतात त्यांच्या। थँक्यू ऑर्डर करण्यासाठी, स्टफ पापलेट दिलाय नक्की। थँक्यू थँक्यू, थँक्यू थँक्यू। हो बरं वाटलं भेटून, बरं वाटलं। हो चला, तर दिवसभराच्या डिलिव्हरी देऊन आलोय आम्ही घरी, म्हणजे मी घरी आलोय। आणि इकडे तुमची लाडकी अनाया, काल बालकृष्णाचा ड्रॉइंग काढला होता तिने आणि तो सर्वांना अनाया खूप जास्त आवडला। अप्रतिम अशा तुला मेसेजेस आलेत, कमेंट्स आलेत। आणि आज बघा सॅन्टा क्लॉज काढताना दिसते ना। वा, अजून पूर्ण नाही झाली ड्रॉइंग, पण पूर्ण होईल तेव्हा पण मी दाखवेन तुला, ओके? तर हां, क्रिसमससाठी येते आणि तिला वेकेशन्स पण आहेत ना, म्हणून तिला सुट्टी आहे। आणि काल आम्ही फुल धमाल केली ना, युलू राईड केली, वेफल्स खाले, मजा आली ना। आज पण आपल्याला फ्री टाईम मिळाला तर आज पण एकदम धमाल करूया। हां, तुला म्हणजे एकटी पडायला नाही देणार आम्ही, ओके? आणि हेल्प करतेस त्याबद्दल थँक्यू। आज ब्लॉग पण तिनेच सुरू केला आहे आपला। तर आता तिला ड्रॉइंग करू द्या, नो जास्त डिस्टर्ब, झाल्यावरती भेटूया। थँक्यू पोमा आंटी। तर मंडळी संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपल्याला मस्त एक ऑर्डर मिळालेली आहे। पापलेट, कोळंबी, बोंबील सर्व प्रकारचे मासे आहेत ना। हां, त्या दिवशी म्हणजे लोड होता आपल्या सपनाताईवरती, तिला भाकऱ्या बनवायच्या होत्या। आणि आज लोड आलाय तो शेफ उमावरती। सर्व फ्रायचीच ऑर्डर आली ना। हे बघा सुरमईचा पीस बघा, पापलेट बघा, पापलेट कापून पण मागवली आणि बोंबीलचे फ्राय पण मागवलेत ना। आणि कोलंबीचा पण तुला प्रॉन्स करायचा आहे काय? कोलंबीचा पण फ्राय करायचा आहे ना। काय बोललो माहितीये काय मी, कोलंबीचा पण तुला प्रॉन्स करायचं आहे काय? हे बघा। तर अच्छा, भरीत आमचा। आणि ओमानी कापलेला पापलेट पॉकेट बघा, पापलेट भरीत साठी मस्त एकदम। पापलेट स्लाइस फ्राय पण आहे आणि बोंबील फ्राय पण आहे। आणि ओमानी कापलाय म्हणजे चुका तर करणारच ती। दाखव काय चूक केलीस का, इथूनच तरी कापायला सांगितलंय। आणि अजून एक दाखव, आणि तिसरा पण दाखव।
म्हणूनच. हे बघा रेषा मारल्यात तिने. हा ते रेषा इथे कॅमेरा कर. तो व्हिडिओ बघ नमीतच्या मम्मीचा. हा पण ते रेषा नाही मारायच्या. हेच मारलं. नंतर मी बोललो प्रणित ओरडेल म्हणून याला नाही मारलं. अरे पण ते माणसं खातील कसं? अरे पण चटणी बाहेर येईल ना तशी नाहीये. मग. अलगद मारायच्या. हा तरी मी बोललो तिला राग नको येऊ दे म्हणून तिच्यासाठी. अलगद. चालेल चालेल. तरी पण बघताय तुम्ही पापलेट मासली वगैरे सर्व कापून झालेली आहे. तर बघताय तुम्ही आपली फ्रेश मासली एकदम कापून झालेली आहे. आणि आज सुरमईचा पीस एकदम मोठा मोठा मिळते तुम्ही ऑर्डर करताय तर आता यांना मॅरिनेट करशील ना उमा? हा एकाच मित्राने आपल्याला ही सर्व ऑर्डर दिलेली आहे ना. आणि 9:30 वाजता डिलिव्हरी करणार आहे. आणि ही बघा आमची काजू बदाम काय काय असतं याच्यात काजू काजू मनुका ड्रायफ्रूट वाली स्टफ चटणी मिळते तुम्हाला म्हणून लोकांना आवडते बघा. आणि रिपीट मागवलेला आहे आमचा स्टफ वाली. स्टफ एकदम फॉर्म मध्ये आमचा. आता यांना आपण मस्त एकदम मॅरिनेट करून घेऊया. आणि या बाजूला सर्वांची आवडती लाडकी आर्टिस्ट मुलगी अनाया कोळी. काय झाला रेडी तुझा? कॅनव्हस ड्रॉइंग आहे ना? दाखव. काल तुम्ही बालकृष्ण बघितला. आज बघा सॅन्टा क्लॉज है ना. भारी ना एकदम भारी. सॅन्टा क्लॉज गिफ्ट घेऊन येते अनायाला क्रिसमसच्या दिवशी ना. तेच काढलंय बघा. मस्त सॅन्टा आहे एकदम. तर कसा वाटला मंडळी आमचा क्यूट सॅन्टा नक्की कमेंट करून सांगा. आता मी रिअलिस्टिक सॅन्टा पण बनवणार आहे. हे तर बस स्टार्टिंग आहे. रिअलिस्टिक सॅन्टा ते काय असते? 3D म्हणजे रिअल सॅन्टा. हे तर लाईक कार्टून. हा. आणि आपल्याला कमेंट आलेली अनायाला जे स्कूल कॉलेजमध्ये टाका. अनायाला जे आर्ट्स कॉलेजमध्ये टाका. तर जाणार तू? हा नाही जाणार? हो जाणार. हा आर्टिस्ट लोकांसाठी असे चांगला कॉलेज आहे. तो आपण तुझा जर इंटरेस्ट असला तर आपण टाकूया तुला. ओके चल कर कॅरी ऑन. तर हळूहळू आता आपल्या फ्राय रेडी होतात. आणि बघा आम्ही कशी पॅकिंग करतो. कोळंबी फ्राय मागवतात तर मस्त एकदम कुरकुरीत रवा फ्राय केला तुमानी आणि त्याच पॅकिंग करताना दिसते बघा. तर फटाफट पॅकिंग झाल्यावरती जाऊया आपण डिलिव्हरीसाठी. चला तर या बाजूला अपूर्वा सर आहेत ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली. खूप मोठी ऑर्डर दिली. थँक्यू त्याबद्दल. नक्की सांगा आम्हाला कशी लागली ती. आणि आवडली तर पुढच्या सॅटर्डेसाठी पण चालेल चालेल. थँक्यू. आणि बाबांचं नाव काय तुमच्या? सुनील गोरे. आणि सुनील गोरे वडील आहेत अपूर्वाचे जे आपले व्हिडिओज बघतात. तर नमस्कार बाबा आणि थँक्यू. हो चालेल चालेल. चला भेटूया. चला मंडळी रात्रीचे 10:30 वाजले आणि सर्व डिलिव्हरी जे काही होत्या त्या करून आलो. आणि बघा पेमेंट पण आला. कॉपीराईट लागेल. आणि अनायाने मस्त तुम्हाला छान ड्रॉइंग पण काढून दाखवली. आणि आज मी जेव्हा उमा फूड डिलिव्हरीला गेलो होतो ना तेव्हा अपूर्व भेटला. अपूर्वचे बाबा आपले व्हिडिओज बघतात. तर अपूर्व मला वर जाऊन देत नव्हता की तू नको जाऊ वर डिलिव्हरी घेऊन खालीच दे मला. पण माझी पिशवी होती ना तर पिशवीसाठी तर मला वर जावं लागेल. तर मी अपूर्वाला म्हटलं की काय टेन्शन घेऊ नको मी जातो वर आणि ते सामान ठेवून येतो. तर त्याला वाटलं की म्हणजे हा कसा डिलिव्हरी करते. तर काही लाज वगैरे काय नाही. बिंदास जे काही आहे ते आपलं काम आहे आणि आपण मनानुसार करत असतो. जर तुम्ही घरी बोलवताय तर आम्ही घरी पण येतो आणि जर खाली तुम्ही येताय घ्यायला तर ते पण आम्ही करतो. जशी तुमची इच्छा असेल तसं आम्ही फूड डिलिव्हरी देत असतो. तर सांगायची गोष्ट म्हणजे आणखी एक त्याचा मित्र होता. तो बोलता है मैं आपको देखते ही रह गया. बोलता है आप क्यों डिलिव्हरी कर रहे हो. मैंने ऐसा कभी डिलिव्हरी बॉय देखा नहीं. म्हणजे स्वतःची तारीफ नाही करत. जे काय घडलं ते सांगितलं. तर मग मी त्याला सांगितलं की आम्ही घरातनं होम किचन सुरू केलंय. मग तो जरा हे झाला. कसं आपण युट्यूब फॅमिलीच्या सोबत रिलेशन बनवते म्हणजे
आपल्या हाताने बनवलेलं जेवण आपण हातानेच जाऊन डिलिव्हर करणे त्याची जे काय बोलतात हॅपीनेस आहे ते बरोबर. वेगळंच आहे. ते पण आहे आणि आणखी दुसरा कारण म्हणजे आपल्याकडे मेन डिलिव्हरी बॉयच नाहीये. ते, तो आला की तो तुमच्याकडे पण असेल तर तुम्ही पण कमेंट करू शकता. हो, तो आला की तो त्याचं काम करत राहील आणि मी माझा आपला युट्यूबचा चॅनल चालवत राहीन. आणि भरपूर जणांच्या कंप्लेंट येतात की प्रणित बस झाला आता तुझा क्लाउड किचन, आता दुसरा काहीतरी दाखव. तर एवढ्या दिवस आपण नेहमी तुम्हाला डेली ब्लॉग्स दाखवत होतो, नवीन नवीन कंट्रीज फिरत होतो, इकडे तिकडे सर्व काही एक्सप्लोर करत होतो. पण आता जरा आपल्याला तुमच्या सपोर्टची गरज आहे, कारण आपला बिझनेस स्टार्टअप केलेला आहे आपण. तर नक्की थोडं समजून घ्या आणि हळूहळू जसं हे सेट होणार, सर्व डिलिव्हरी बॉय, कुक वगैरे सर्व मिळणार, तेव्हा आपण आपले व्हिडिओज कंटिन्यू करू, काय टेन्शन नाही. पण या कामामध्ये पण मला मजा येते. आपली ताई खुश आहे, उमा खुश आहे आणि अनाया थोडी आमची नाराज आहे, पण ती पण समजून घेते आपल्याला ना. आणि बघा चांगले चांगले ड्रॉइंग पण एकदम भारी करायला लागली. आणि आज खूप सारे कोरियन मध्ये नाम पण आणि मला नावं पण लिहून दिली त्यांनी, तर त्याबद्दल थँक्यू. आणि मी तर नेहमी कमेंट वाचत असते आणि आज मी कमेंट वाचलं तर मला 2-3 कमेंट असं आलं की सपनाताई तुमचे कोण आहे, सपनाताई तुमचे घरीच राहतात का, थोपने तुमचे घरी का राहतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर भरपूर प्रश्न आहेत आपल्या सपनाताईंबद्दल. जर तुम्ही आमचे पहिलेचे ब्लॉग बघितले असतील तर गुजरातमध्येच तिचा आम्ही इंट्रोडक्शन दिला होता. त्याच्यानंतर आपण भरपूर ठिकाणी गेलोय ना तिच्यासोबत. लेटेस्ट अलिबागला पण गेलेलो आपण, नाकवास बीच रिसॉर्टला. तर नवीन असेल त्यांना सांगतो की सपनाताई आमची आत्या आहे, पण आमच्या वयामध्ये जास्त डिफरन्स नाही म्हणून आम्ही त्यांना ताई बोलतो. तर ती आता क्लाउड किचन स्टार्ट केलंय म्हणून ती आपल्या सोबत राहते, अदरवाईज ती ओव्हन मध्ये राहायची. आता आमच्या सोबतच राहणार, आमच्या सोबतच काम करणार. आम्ही तिघं मिळून एक रेस्टॉरंट उभं करणार. आमचा एक स्वप्न आहे. चौघ मिळून अनाया पण. तर आमचा हाय इन फ्युचर रेस्टॉरंट टाकायचा, त्यासाठी आम्ही एक्सपिरियन्स घेतोय म्हणून आम्ही घरूनच एक क्लाउड किचन सुरू केलं आहे. क्लाउड किचन सुरू करायचा ॲडव्हान्टेज असा आहे की म्हणजे आपण भाडा वगैरे भरायला नाही लागत, जे काय ते आपण घरनं करतो. आणि जर क्लाउड किचन चालला नाही चालला तरी तो काइंड ऑफ जास्त मोठा रिस्क नसतो, है ना, कंट्रोलेबल रिस्क असतो. म्हणून जर स्टार्टअप करताय तर तुम्ही पण असा काहीतरी प्रयत्न करू शकता. पण आपली यूट्यूबची मंडळी आणि आपले इंस्टाग्रामची मंडळी एवढी चांगली आहे, खूप सपोर्ट करतात, लांबून लांबून आपल्याला ऑर्डर करतात. आणि आज आपला एकदम भारी ना, आज पण 15 पर्यंत ऑर्डर गेल्या असतील ना. आपल्या अपूर्व मित्रांनीच एकदम जॅकपॉट सारखे ऑर्डर दिले आम्हाला. आणि ते ऑर्डर डिलिव्हर केल्यावरती सेक्टर 15 वरनं 5 सुरमई थाली गेल्या. एक स्टफ पॉम्पलेट थाली पण गेल्या. आणि मसाले किती दिसत होते काल तुम्हाला, ते पण सर्व गायब झालेत. आता मसाल्यांची पण ऑर्डर द्यायला लागेल. आणि भरपूर जणांना आवडलेत मसाले, एक मागवतात आणि लगेच 2 मागवतात, म्हणून फटाफट संपतायत, आहे ना. तर समजलं ना, सपनाताई आमची आत्या आहे. आत्या आहे आमची, बाबांची एकदम लहान बहीण आहे, म्हणून आम्ही तिला ताई म्हणतो. आणि सर्व काही म्हणजे जे काही आम्ही करतोय ते तिच्यासाठीच करतोय आम्ही. ओके ताई, तर ती आपल्यासोबत कायमच राहणार आहे. ठीक आहे. तर अनायानी काल तुम्हाला बालकृष्ण दाखवला, आज सॅन्टा क्लॉज. लक्ष्मीताईने आय थिंक लक्ष्मीताईने मेसेज केलं की तिला जे आर्ट्स मध्ये टाका म्हणून. झालं आमचं बोलणं ते. आणि तिला पण आहे इच्छा होते ना, कारण ती एक आर्टिस्टला फॉलो करते युट्यूब मध्ये. ते ती नेहमी बोलायची मला की मम्मा ती ताई आहे ना आर्टिस्ट कशी झाली ते जे कॉलेजमध्ये होते ती आर्टिस्ट. मग अनाया पण जाणार. ये वेकेशन सुरू आहे, तर आमच्या सोबत वेकेशन एन्जॉय करते. चला आता मी जेवण घेते.